नमस्कार मंडळी, कसे आहात? जेव्हा भारतीय लोक अमेरिकेत घर घेतात तेव्हा नक्की त्यांचे कुठले कुठले प्रश्न असतात आणि रिअल्टर्सला नक्की कुठल्या कुठल्या प्रश्नांना उत्तरे द्यावी लागतात हे मी तुम्हाला सांगतेय. तसं माझी मैत्रीण जुई भानगावकर आणि इथे US मध्ये रिअल इस्टेट एजंट आहे. सो आपण तिलाच विचारूया, जेव्हा मराठी किंवा भारतीय एकंदरीत घर बघायला येतात तर त्यांचे काय काय प्रश्न असतात की वास्तूची डिरेक्शन बरोबर आणि त्या डिरेक्शन करता नॉर्मली आता आपल्याकडे सगळ्यांकडे स्मार्टफोन्स आहेत, त्याच्यात कंपस असतो. गॅसची डिरेक्शन कुठे आहे आणि मेन डोअरची. आता हे घर जे आहे ते आपण काय डिरेक्शन आहे बाबा, साऊथ फेसिंग किंवा साऊथ अँड नॉर्थ. आणि दुसरं लोक बघतात ते लाईट, राईट, घरात किती आहे. तर हे नोटीस केलं तर तिथे सगळ्या खूप साऱ्या विंडोज आहेत. बरोबर, खूप. त्यामुळे खूप लाईट दिवसा आपल्याकडे. आज नेमका आता ग्लुमी डे आहे, जरा फार आपला पावसाचा दिवस आहे, पण तरी सुद्धा सनी डे मध्ये अमेझिंग लाईट येणार आहे इथे. तिसरा प्रश्न महत्वाचा, इंडियन ग्रोसरी स्टोअर कुठे आहे. राईट, कारण सगळ्यात आपल्याला ओके मला कोथिंबीर कुठे मिळेल, ग्रोसरी स्टोअर्स. आणि महत्वाचं आपलं शिक्षण, स्कूल. सो सगळ्यात महत्वाचं अमेरिकेत येतात लोक कशा करतात, आपल्या अपॉर्च्युनिटीज काय आहेत, चांगलं स्कूलिंग काय. तर ते घराचं जे लिस्टिंग जे आम्ही म्हणतो त्याच्यामध्ये सगळं डिटेल दिलेले असतात की कुठलं स्कूल डिस्ट्रिक्टमध्ये. ओके, बरोबर. हां, इथे प्रायव्हेट स्कूल खूप कमी आहेत कम्पॅरेटिव्हली. राईट. आणि म्हणून आपल्याला स्कूल डिस्ट्रिक्टचं रँकिंग बघणं महत्वाचं. बरोबर. आणि कुठल्याही घराचं जेव्हा लिस्टिंग येतं तेव्हा एक आपल्याला घराची आपण म्हणावं कुंडली, घराची कुंडली मिळते की टॅक्सेस काय, कुठलं स्कूल, किती बेडरूम, किती स्क्वेअर, बरोबर, सगळं एका पेपरवरती माहिती येते. आणि मग ती मी नॉर्मली सगळ्यांना पास ऑन करतो आपण आणि त्याप्रमाणे ठरवतो की कसं घर बघायचं. जो हे मला एक प्रश्न आहे, आता आम्ही जेव्हा घर घेतलं तेव्हा मी बऱ्याचदा रिअल्टरला हेच विचारत होते की आम्हाला टेम्पल रूमसाठी जागा हवी आहे. सो तुला पण असे प्रश्न येतात का? अगदी. आता छोटं जेव्हा टाउन हाऊस असतं ना तेव्हा काही काही जण असं कॉर्नर किंवा मी कुठे हे ठेवू शकतो का, आपलं देवघर जे छोटंसं एखादं शेल्फ किंवा नूक आपण म्हणतो छोटा, की तो इतका छान होईल. आणि हे घर ईस्ट वेस्ट फेसिंग आहे, सो त्यामुळे आपण हे पण बघतो ना देवघराला की कुठल्या डिरेक्शनला देव ठेवतात, जे लोक बिलीव्ह करतात. बरोबर. अजून एक प्रश्न आहे, जसं आपण भारतामध्ये कन्स्ट्रक्शन चालू असताना आपल्याला जे हवे त्याप्रमाणे चेंजेस त्यांच्याकडनं करून घेतो, तसं इथे करता येतं का? टाउन हाऊसमध्ये शक्यतो नाही चेंजेस होत. इथे जे फ्लोर प्लॅन, कारण त्यांचं ते प्लॅनिंग ऑलरेडी झालेलं असतं, तर स्ट्रक्चरल चेंज नाही करता. की वॉल हलव किंवा तुमचं इथे मी हे करायचं तर मी पॅन्ट्री हलव किंवा बाथरूम हलव, हे चेंजेस नाही होऊ शकत. पण सिंगल फॅमिली तुम्ही जर का कस्टम होम घेतलं तर कस्टम होम इज मिनिंग ऑफ दॅट की तुम्ही तुमच्याप्रमाणे काही पण आत करू शकता. पण मेन ह्याच्या मात्र त्यांचं प्लॅनिंग टाउनशिपच्या प्रमाणे त्यांना रूल्स फॉलो करावे. आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि आय होप तुम्हाला या रील्समधून मदत नक्कीच झाली असेल. येस. सो लवकरच भेटूया अजून अशाच छान छान इन्फॉर्मेशनल रील्स सोबत.